नमस्कार. अ, तुम्ही जर आजूबाजूला बघत असाल तर खूप छान डोंगराच्या पायथ्याशी असलेलं पांडवकालीन लेणी ज्याच्यापासून अगदी हार्डली 1-1.5 किलोमीटरच्या जवळ आहेत आणि पूर्ण निसर्गाच्या सानिध्यात असलेलं असलंच कृषी पर्यटन केंद्र इथं आज आपण आलेलो आहोत. आणि माझ्यासोबत आहेत असलंच कृषी पर्यटन केंद्राचे मॅनेजर. सर, तुम्ही तुमची थोडक्यात ओळख करून द्या प्लीज. नमस्कार, मी संजय शामराव कुंभार. मी प्राथमिक शिक्षक आहे आणि अरे वा. त्याशिवाय हे असंच कृषी पर्यटन केंद्र आहे. याचं मॅनेजर म्हणून मी काम करतो. त्याची देखभाल म्हणजे असेल. तुम्ही तुमची आवड जोपासताय हां, की शाळेचं काम करत करत शाळेच्या शिक्षकाचं कामाव्यतिरिक्त काम करत जो करत वेळ ते पण माझ्याकडे आहे, करताय. तो वेळ देऊन खूप या छान ठिकाणी सर. मी काम करतो. इथलं जे दिवसाचं काम असतं, त्याचं मॅनेजमेंट करायचं. इथले मजूर असतील त्यांच्याकडून याची देखभाल करून घ्यायचं काम या ठिकाणी करतो अरे वा, आणि खूप तेही छान. विनामूल्य करतो. असं काही हे नाही त्याच्यामध्ये. मला एक ओके, आवड आहे. ग्रेट. म्हणून आवड जोपासताय तुम्ही जोपासतोय. तुमची. तर आपण आता काय करूया, ह्या कृषी पर्यटन केंद्रामध्ये कृषी पर्यटकांसाठी जे इथं पर्यटक येतात, जे इथं व्हिजिटर येतात, त्यांच्यासाठी ज्या वेगवेगळ्या सुविधा आहेत, त्याची आपण माहिती करून घेऊया. तसंच त्या कृषी पर्यटन केंद्रावरती अजून काय काय लावलं गेलं आहे, कुठल्या फळबागा आहेत किंवा फुलं काय आहेत, फुलझाडे आहेत का, अशी सविस्तर इन डिटेल सगळीकडे फिरत फिरत आपण माहिती करून घेऊया. चला तर मग पुढे जाऊयात. अरे प्लांट्स कसला तरी आहे. दे आता. झालाय का चांगला? या ठिकाणी प्रवेशद्वार आहे आणि या ठिकाणी सुरुवात केली वेलकम असं लिहून या ठिकाणी आम्ही हे एक वेलकम कशाने लिहिलेलं आहे? खूप छान. हे आणि वनस्पती एक आहे कुठलं? आणि त्या वनस्पतीपासून पहिल्यांदा हे बाजूला तयार केलेलं आहे आणि नंतर याचं प्लांटेशन प्लांटेशन नंतर केलेलं आहे. केलेलं आहे. खूप छान वेलकम झाडांमध्ये एकदम एक वनस्पतीचं नाव सांगता येईल आपल्याला? नाही एवढं ओके, ठीक आहे. काही हरकत नाही. पण जे अगदी खूप नवीन छान इनोव्हेटिव्ह कॉन्सेप्ट आहे वेलकम लिहिण्याचा. आपण वेगवेगळ्या पद्धतीने लिहितो. इथे छान ग्रीनरीने वेलकम लिहिलेलं आहे. सर, मग तुम्ही पर्यटकांना इथं रिसीव्ह केल्यानंतर पुढे काय करता? म्हणजे त्यांचं वेलकम वगैरे स्वागत कसं करता? स्वागत आम्ही त्यांचं आमच्या बागेमध्ये जी फुलं वेगवेगळ्या प्रकारची फुलं दिली आहेत, त्यांना ओके. फुलं देऊनच त्यांचं आम्ही स्वागत करतो आणि याचं जे बुकिंग असतं ते ऑनलाईनच केलं जातं. कुठल्या प्रकारचं वेलकम ड्रिंक, स्पेशल वेलकम ड्रिंक देता? ड्रिंक देतो आम्ही त्यांना. हां. पुढे जाऊया. चला बघूया अजून काय काय आहे ह्या पर्यटन केंद्रामध्ये. हां सर. हां, या ठिकाणी मी गोठा इथं बांधलेला आहे आणि या गोठ्यामध्ये जनावरं आमची आणि त्यांचं दूध बरोबर. आम्ही जशी मागणी असेल पर्यटकांची त्या पद्धतीने आम्ही त्यांना ताजं दूध इथं काढून दिलं जातं. ओके. किती गाई, म्हशी वगैरे किती म्हशी आहेत? आहेत तिथं आमच्याकडं. म्हशी आहेत. हो, किती आहेत? 2 म्हशी आहेत तिथं. 2 आहेत. हो, आणि हा मेसेज इथे छान लिहिलेला आहे. मला हो. खूप आवडला. महिने लागतात पिकवायला आणि मिनिट लागतो फेकायला. हं. खूप सुंदर जेवढं मेसेज आपल्याला तुम्ही पाहिजे कम्युनिकेट तेवढंच आपण केलाय. ताटामध्ये घेतलं अगदी पाहिजे. बरोबर आहे. हं, जेवढं खायचंय तेवढंच तेवढंच घेतलं ताटामध्ये पाहिजे. घेतलं पाहिजे. आणि वर्षभरासाठी लागणारा चारा आहे. ओके. तो चारा अशा ठेवलेला. पद्धतीने आम्ही इथे या ठिकाणी त्याची गंजी घातली जाते. हां. पावसाळ्यापूर्वी याची गंजी घातली जाते मग आणि तो त्याचा वापर चारा टिकतो का हां, भरपूर महिने? 4 महिने हा चारा टिकतो. चारा टिकतो. हां, ओके. ऊस लावलाय का पलीकडे? हां. त्याच्या बाजूला हा ऊसाची शेती आहे आमचीच आहे. हं. इथे छान जास्वंदाची फुलझाडे दिसतात आहेत आपल्याला. इथं फळझाडं आहेत. चिकू लावलेला आहे. हं. चिकू, नारळ. नारळ आहे. ही पर्णकुटी आहे का? ह्याच्याबद्दल काय सांगता येईल आपल्याला? हे टेंट आहे. हे टेंट राजस्थानवरून आहे. हं. राजस्थानवरून मागवलेलं आहे. ज्यावेळी त्यांना ओपनमध्ये काही कार्यक्रम करायचा असेल जर पर्यटकांना पर्यटकांना आउटडोर काही हां, ॲक्टिव्हिटीज घ्यायच्या असतील तर ते इथे घेऊ या शकतात. ठिकाणी घेतल्या जातात. कुठल्या ॲक्टिव्हिटीज घेतात? त्यांना छोटे-छोटे गेम खेळायचे असतील म्हणजे आपल्या किंवा गावाकडचे जे गेम्स एक असतात. कराओकेमध्ये हां. इथं गायनाचा एखादा कार्यक्रम करायचा असेल, तर या ठिकाणी गाण्याचे ओपन प्रोग्राम स्थान होतात, ॲक्टिव्हिटीज, हां, कॅरम बोर्ड वगैरे तुम्ही देऊ देऊ शकता. शकतो आम्ही. आणि वेगवेगळे जे आपल्या गावाकडचे गेम्स असतात, गेम्स असतात. विटीदांडू, हं, लगोरी वगैरे ते खेळत असतील. खेळत असतात. पलीकडं याच्यामध्ये लॉन आहे आपलं हो. मोठं. ओके. त्या आपण ठिकाणी सुद्धा जाऊन बघूया लॉन पण. साठी इथं प्ले एरिया केलेला आहे. लहान मुलांसाठी लहान प्लेइंग एरिया मुलांसाठी. केलेला आहे इथे. इथे छान माती घातली आहे. नाही ही वाळू आहे. वाळू आहे का? हां, ही सिलिका आहे. सिलिका आहे. हां. आणि त्याचा वापर करून या ठिकाणी मुलांसाठी छोटासा प्ले एरिया बनवलेला आहे. लॉन छान मेंटेन केलाय.
तोच मोठा खर्च आहे हो लॉनचा. हो हो, लॉनचा खर्च भरपूर येतो. मोनाइको आहे बघा. हे औषधी वनस्पती आहेत ना, हा. बहावा लावलेला आहे. त्याला आता ह्या चैत्र महिन्यामध्ये पालवी येते जास्त आणि फुलं पण येतात, पिवळ्या फुलं पण रंगाची येतात. फुलं असतात आणि सुंदर दिसतं ते अगदी. अरे वा, गोशा गोस असतात त्याला. छान. त्याला नेम प्लेट वगैरे लावलेली, हम्म. नावं लावलेली आहेत. प्रत्येक झाडाला बऱ्यापैकी नेमप्लेट कांचन. लावण्याचा प्रयत्न केला आहे. या ठिकाणी छान छान. कांचन वेल आहे. हो. आणि ही टेंट पण एकदम मस्त छान आहे. थंडगार हवा आहे, वाऱ्याची झुळूक येते मस्त. मोडलेला वाऱ्याचं प्रमाण जास्त असल्यामुळं इथं आणि आपण हा स्टेज आहे. शोभेचा असा एक ओपन स्टेज कार्यक्रमासाठी स्टेज बनवला आहे. कंपनीचे लोक येतात का इकडे? ट्रेनिंग वगैरे होत असतात का? ट्रेनिंग जास्तीत जास्त कार्यक्रम जास्त होतात. कार्यक्रम वैयक्तिक होतात. कुटुंबाचे कार्यक्रम जास्त होतात. म्हणजे बर्थडे, अॅनिव्हर्सरी अॅनिव्हर्सरी, सेलिब्रेशन. बर्थडे, साखरपुड्याचं फोटो शूटिंग सुद्धा बऱ्यापैकी हा, म्हणजे तुम्ही फोटोग्राफीलाही हा, देताय, म्हणजे येतात जास्त. फोटो पॉइंट पण फोटो आहेत. हा. रुद्राक्षाचं झाड आहे. रुद्राक्षाचं झाड आहे इथं छोटं. राहण्याची सोय कशी केली आहे? जाऊन बघूया आपण तिथे. आता ही राहण्याची सोय मोठं असं वरती जातं हा, आणि ते धबधबा तयार होतो. इथे. हा, अरे इथे. वा. आणि हे भरलं जातं असं पूर्ण. आणि खूप छान दिसत असेल. पाणी चालतं. आणि नॅचरल पाण्याचा सोर्स काय आहे इथे? नॅचरल पाण्याचा सोर्स आता पावसाचं पाणी काही आम्ही साठवत नाही. पाण्याचा भरपूर इथं विहीर आहे स्वतःची आमची. हा. स्वतःची विहीर आहे. नदी वगैरे आहे नदी जवळपास? आहे जवळच. ओके. किती किलोमीटर वगैरे आहे नदी जवळपास? आहे जवळच. ओके. किती किलोमीटर? एक 500 मीटर वरती नदी आहे आपल्या. अगदी जवळ आहे. आम्ही हा, येताना लागलेली हा, ती येताना नदी. लागलेली ओके, ती म्हणजे नदी. नदी आहे. होय. ठीक आहे, छान. अगदी म्हणजे पाण्याचा काही प्रॉब्लेम नाही, भरपूर पाणी पाणी भरपूर आहे आहे आपलं. आमच्याकडे. नैसर्गिक साधन संपत्ती पण खूप आहे इकडे. खरं. छान. जास्तीत जास्त प्रयत्न नैसर्गिक पद्धतीने केलेला आहे सगळ्यांनी. बरोबर. आता रिलिंग जे केलं हे कटाड्याला, हा, ही सगळी झाडं आहेत. झाड म्हणजे आहे. हो. शेतामध्ये बाद झालेली झाडं, वाळलेली झाडं ते आम्ही तोडून झाडाचे मोठे मोठे बुंदे आहेत ना, बुंदे ते एकदम बुंदे लावलेले आहेत. काय इथं पलीकडच्या आयुर्वेदिक गार्डन आहे? आहे. ओके, बघूया आपण. इथं आयुर्वेदिक गार्डन करण्याचा प्रयत्न केलेला आहे. कापूर तुळस, ब्राह्मण तुळस अशा वेगवेगळ्या प्रकारच्या तुळशीचे प्रकार आहेत या ठिकाणी. ओके, हे सगळे तुळशीचे प्रकार आहेत. सभोवती सगळे तुळशीचे प्रकार आहेत. त्याशिवाय इथं हनुमान तुळस आहे. हनुमान तुळस. हा, या ठिकाणी. हो. हा पण आयुर्वेदिकच आहे का? ह्याचा वापर आयुर्वेदिक. काय होतो? आणि एवढ्या प्रकारच्या तुळशी लावण्याचा उद्देश काय? वेगळं जरा काहीतरी वेगळं पण जरा लोकांना आपलं. वेगळं वाटलं हो, पाहिजे हो, हो. म्हणून हे स्पॉट बनवलेला आहे आता. छान 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 झालंय. आणि मेंटेन पण छान केलं ह्याला. अगदी डौलदार झाड आहेत ना. झाडांचं नाव काय आहे? ते ती इलेक्ट्रिक राजदूत. राजदूत आहे. हा, राजदूत. इलेक्ट्रिक राजदूत. एक जुनं मॉडेल आहे ना. जुनं मॉडेल आहे. होमस्टे साठी आम्ही छोटस घर बनवलेलं आहे. ओके, चला आणि जाऊन ते बघूया आपण नैसर्गिक आतमध्ये. किती दिवसाचा पर्यटकांना स्टे आहे? 1 दिवस, 2 दिवस? 1 दिवसासाठी, 2 दिवसासाठी 2 दिवसासाठी साठी पण असते. आहे. होय. आणि मग त्यांना आणि जेवणाची कशी सोय केली जाते? इथं आत किचन आहे. हं. आणि त्यांना स्वतः भारतीय बनवायचं बैठक. असेल तरी सुद्धा ते स्वतः पण बनवू बनवू शकतात. शकतात. अरे वा, छान. होय. हा हॉल पण खूप म्हणजे वेगवेगळं प्रशस्त असा ठेवलेला हा. प्रशिस्त आणि ते वेगळे वेगळे अवजारे पण दिसतात हा, याच्यात. या ठिकाणी शेतीला लागणारे याला कोयता म्हणतात. हं. कोयत्याचा वापर लाकडी कोयता आहे. लाकडी कोयता आहे. हे डेमोसाठी आम्ही लाकडी लाकडं बनवून ठेवलेलं घेतलेलं आहे. आहे. हे पावसाळ्यामध्ये कुऱ्हाड. वापर केला जातो याचा. याच्यावरती कागद किंवा पळसाची पानं लावून हं. त्याला इरलं म्हणतात. इरलं. हा. या हे ठिकाणी विळा, कुऱ्हाड, कुदळ, हा, हे कुदळ सगळं आहे. सगळं. आणि हे वरचं कुदळ आहे. कुदळ आहे, टिकाव आहे. बंदूक पण आहे. एअरगन आहे ती. एअर गन आहे. हं. ओके. हे इकडच्या भिंतीवरचं, ह्या भिंतीवरचं?
इकडचं आम्ही शोपीस फक्त लाकडाचेच आहेत. लाकडाचे शोपीस आहे. लाकडाचे. पर्यटन संचालनालयाचं आपल्याला नोंदणी केलेली आहे. छान, सगळे युनिक पीस आहेत. अगदी इथे झाडाच्या बुंद्यापासून झाडाच्या बुंद्यापासून बनवलेला टिपॉय. टिपॉय आहे. हे लाकडी जू आहे. हं. शेतामध्ये बैलांना झुंपण्यासाठी वापर केला जातो आणि त्याचाच वापर करून आम्ही या ठिकाणी छान, बनवलेला एकदम आहे. लुक छान आलाय हा. आणि इकडे त्याशिवाय हे आमच्याकडे कारवी म्हणतात त्याला. हा. भिंती घालण्यासाठी आपण विटा वापरतो, पण या ठिकाणी आम्ही जंगलातील वाळलेल्या ज्या कारव्या आहेत त्यांचा आणून इथं बनवणारा माणूस एक स्पेशल आहे. अरे वा, हे बनवावं छान लागतं. आणि त्यांनी बनवून आम्हाला दिलेलं आहे. इथे किचन आहे आणि ह्या पर्यटन केंद्राची विशेष बात म्हणजे तुम्ही इथे येऊन स्वयंपाक पण करू शकता. आवडीचा स्वयंपाक पण बनवू शकता किंवा बनवून घ्यायचं असेल तेही सांगू शकता. गुड. आणि इकडे पण सोय केलेली आहे. इकडेही रूम आहेत ना? हो, इथे एक रूम आहे. आणि हा जो खालचा फ्लोर आहे ना ते पूर्ण शेणाने सारवलंय. आणि हा दगड जो आहे, ह्या दगडाबद्दल कुठून आणलेला आहे काय? हा सिंधुदुर्ग जिल्ह्यातून मिळतो. चिरा म्हटला जातो याला. आणि दगड हा जास्तीत जास्त कमी वापर केलेला आहे. ह्याच्यामध्ये सिमेंटचा कमी वापर केलेला आहे, जेणेकरून तापू नये. हा दगड एवढा नॅचरल असतो की जरी बाहेर वातावरण जरी गरम असेल, आता आपल्याला थंड वाटते. बघा तुम्ही आल्यानंतर तुम्हाला किती गार वाटलं असेल या ठिकाणी. आणि प्रत्येक एका वेळी किती पर्यटकांची सोय होऊ शकते इथं? इथं 15 लोक राहू शकतात. 15 लोक एखादा छान मोठा ग्रुप, फॅमिली सुद्धा इथे येऊन राहू शकते. 1-2 फॅमिली आम्ही अलाउड करतो काय. हा, 4-5 फॅमिली ऍट अ टाइम राहू शकतात. हा, इकडे एक रूम आहे अशी. ओके. जमिनीपर्यंत येते हे. हो, जमिनीला टेकते ते. कटिंग करावं लागते. नॅचरल मांडव असल्यासारखे. हो. छान, इथेही सोय होऊ शकते. खाली बेड टाकून आपण अरेंजमेंट करून देऊ शकतो. आणि एका दिवसाचा राहण्याचा खर्च किती आहे इथे? 5,500 पर पर्सन? पर्सन नाही, हा, पूर्ण ग्रुपचा. एक नाईट. एका ग्रुपचा. आणि ग्रुपमध्ये किती मेंबर असतील काही? 15 आपण अलाउड करतो. 15 अशा अलाउड करतो. ओके, 13-14 लोकांच्या ग्रुपचा 5,500 रुपये. गुड. घड्याळ पण किती छान केलंय ह्यांनी. ते बनवलेलं आहे असं. ग्रेट. लाकडाचं मालकांनी बनवलंय. अरे वा, क्रिएटिव्हिटी आहे. हा, नाईस. तुम्हाला काय वाटतं, आता आपल्याकडे खूप कृषी पर्यटन केंद्र आहेत, तर त्याच्यापेक्षा तुमच्या कृषी पर्यटन केंद्रामध्ये काय असं युनिकनेस, काय असं वैशिष्ट्य आहे? वैशिष्ट्य म्हणजे इथं तुम्हाला पूर्ण मोकळीक दिली जाते. बरोबर. राहण्याचा असं काय जास्त आम्ही नियम लादत नाही. फक्त त्यांना सूचना एक देतो की इथं झाडं आम्ही आमच्या मुलांसारखे आम्ही जगवलेले. बरोबर. इथं ज्या फुलझाड आहेत, फळझाड आहेत, त्यांना कोणत्या प्रकारची इजा होता कामा नये. बरोबर. इथं आल्यानंतर एखाद्या वेळेस आतल्या बाजूला जे आम्ही साहित्य मांडणी केलेले आहे त्याला सुद्धा अगदी कुठल्याही प्रकारची इजा होता कामा नये. बरोबर. आणि हे बनवताना संग्रहालय जे केलेलं आहे, ही जी लायब्ररी केली आहे तुम्ही, ती खूप छान आहे. आणि मेन म्हणजे इथलं जे ओव्हरऑल कन्स्ट्रक्शन म्हणा किंवा खाण्याची सोय, खाण्यामध्ये पण तुम्ही ऑप्शन्स दिलेत, ते पण खूप म्हणजे वेगळे आहे. कुठल्याच कृषी पर्यटन केंद्रामध्ये पर्यटकांना अलाउड केलं जात नाही की तुम्ही तुमचं बनवून खाऊ शकता. हे इथलं छान आहे. सर, तुम्ही तुमचा वेळ आम्हाला दिला आणि खूप छान माहिती आम्हाला सांगितली, त्याच्यासाठी मी तुमची मनस्वी आभारी आहे. धन्यवाद. थँक्यू सर.